सकाळपासून नुसते भास होत. नमस्कार. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. श्रेयदा मिर्जे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. ह्या वर्षीच्या उष्णतेच्या लाटेत आंब्याचा मोहर करपून गेल्यामुळे आंबे बागायतदार चिंतेत आहेत. शिरा पडली ती रे जाऊ आजच बरो मुहूर्त मिळालो. देवा रवळनाथा लवकरात लवकर रे जेव दे रे. काकी नीता बोलताय. नीता नीताचा फोन हा. बोल बोल त्याच्या अंगा बोल. बोल तू कानात लाव. हॅलो नीता. काकू किती वेळ फोन घेऊ. अगो हे नवीन फोन कसे घेऊ ते ताच माका कळत नाही. माका वाटला विवेकचा फोन हा. त्यांना अजून फोन नाही केल्या. अगं तो करीत असा गो पण होय रेंज कया आत्ता इली. तुका केला नसात ना. माका सुद्धा नाही. अगो बा तुका गो कसं विचारलो. एक वेळ आमका विचारलो तर ठीक हा. काकी लाजला फोन. काय गो मला बरं पण रेंज आहे. रेंज हा तर पण तुमच्या झिलाक सवड मिळव होईना. काकी गेल्या 2 महिन्यात यांना माका पण फोन केलेलो नाही. काय सांगतोस काय. 2 महिने ओ फोन नाही केला. आणि हा तू मका आता सांगतोस. इको येऊ दे त्याचा फोन कसा झाडताय बघ. हो झाडा त्याका. हो झाडा त्याका. तो बघ मी कसा बोलताय त्याका. फोन नाही केला म्हणजे काय. तू मका आता का सांग. इको नीता 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 गेली रे. गेली. तू येताना महापुरुषाकडे गाडाला घालून दिलेलं आहे. घरात येईपर्यंत रेंज मिळून वय म्हणा. ती इली पण तू घेतल्याबरोबर गेली. हो ऐकलास. काय बोललंस. अगं बोललंस नाही तर कळणार कसा. बोल काय का. विवेकांनी पण 2 महिने फोन नाही केला. काय ऐकलंय पुढचा काय का बोल. हो त्या पोरा काय वाटत असा तू. त्याच्या मनाचा विचार करू वयो की नको. खरा बरोबर बोलताय ना मी. अगं तू कधी चुकीचा बोलतं. चुकतंय तर मी काय दादा. अगं कामाच्या गडबडीत त्याला फोन करून नाही गावलो असा. माणसात आवड असते की बरोबर सवड मिळतात. साठवी म्हणतात का खोटं नाही. काय म्हणावं ती साठवी. आजकालच्या पोराटोराचा काय खरा नाही. एकदा का आपलं गाव सोडून गेले की घर दार सगळेच म्हणून समजा. 24 तास डबोला कसा साठवायचा याचा त्यांच्या विचार डोक्यात सूट. औशी बापाशी तर त्यांना सोय नसू. आणि काय म्हणावं ती साठवी. आणखी म्हणत होती तू तुका 1000दा सांगलाय त्या साठवीचा काय ऐकू नको. बघू तिने काही चांगला येवच नाही ना कोणाचा. आपलो विवेक असा काही करूच नाही. माझा विश्वास हा. 3 सांगा झालेत. दिवला ओ तुम्ही काय का ते अमेरिकेत जर्सी गाय किती वाजले असते. गो मेले न्यू जर्सी असा म्हण. नाचता आता हायसर संध्याकाळचे 7 मग इथे सकाळचे 9 वाजले असते. हो तुम्ही काय का 9 वाजेपर्यंत काय झोपून राहिलो नसतो. तुम्ही एक काम करा. काय त्याला बायपर फोन करा. स्काईप नाचता त्याचं ते बाटबाट काल काय ते करा. गो मेलं व्हॉट्सअप असं म्हण. मका कळलं त्याचं काय कळणार ना. बोलतोस किती सरळ फोन करा. काय जातील ते जातील पैसे. तू बुद्धी जा बाबू. हे बघ काय करू सांग. काय कळत नाही आपलं वाचा 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 वाचा. 3 तास करवा तुला का.
जिन्सांचा हे घर खाऊ उठता नाही हो. सगळीकडे नुसती चिंबी, बाहेर पात्रांचा चिवचिवाट सुद्धा. त्यात तुम्ही घर असा एकवशी बांधला, कुणाची जाग नाही बघा. हा, पण आमच्या आवडातला दागर म्हणजे गोकुळ होता बघ, गोकुळ. अगं नुसतं राबतो माणसांचो, दारासमोर चपलाचो ह्यो ढीग. दादा म्हणायचे माका, श्री आपल्या दारासमोर जो चपलांचो ढीग हीच आपली संपत्ती. समजवाल ना ते. झालो यांचं असो मी तसो मी कार्यक्रम सुरू. झाडावर नुसतं काय हो, का हो काय झाला? ही साखर भेटती, साखरेसारखी गोड म्हणा साखर भेटती. तुला आठवतं विवेकाच्या जन्मावर रोज पावसाळ्यात लावलेले आंबो. 25 वर्ष राहिले काय आंबो मोरायचो. एक एक भाजी आंब्याची नुसती वळावलेली, जरा वापरलेली की पडले पटा 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 आंबे काय. त्यानंतर तरी पोराटोरा घराकडे फिरकायची. विवेकात जाऊन 2 वर्ष झाली नवीन, पण आंबो काय मोर म्हणू. पण यंदा गावात तो एक आंबो नाही मोर, पण आपला आंबो कसं मोर राहतो. मोरणारच यंदा विवेक येऊच व्हाना. झाडांका पण भावना असते. काय तर पण मीच काय तो काय त्याच्या भावनांचा कधी विचारच केला नाही. त्याच्या लहानपणापासून माझी मता लादत आहे त्याच्या. जाऊ दे, आता तुमच्या सोबत बोलताना सगळं ऐकता. मी रामरक्षा म्हणताय, कोण इला तर तुम्ही बोला. होय. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरण भव राम राम. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम कर्कश. अरे काय बोलतोस काय? विवेक उच्चारण कर. अरे एवढं शिकून सुद्धा विसरतोस कसं तू? अहो. नाही नाही कंटाळो करत असा दुसरा काय. आणि काय राहता येईल काय गेलेस काय? येऊन गेलेलो. तुका 1000दा सांगले तर आवडायचा पोरांना वांगडा खेळ चालू म्हणा ना. हो खेळू देऊ, सुट्टी पिलो. हा तकडे सावंतवाडी हॉस्टेलवर कंटाळत असा तो. अरे तुका किती वेळा सांगलं गावच्या शाळेत नाव टाका म्हणा. अगो माका शक्य असतं तर मुंबईत धाडलं असते मी. ह्याचे काय मास्तर 4-5 लाख रुपये संस्थेत देणगी देतात ते मास्तर होत आणि शिकवण्याच्या नावाने कोण तो जमदाडे मास्तर दिवसभर त्या दारूवाल्या कामणीकडे मुक्कामात असतात. हो तुमच्यावर काय काय बोलता बाबा नी काय झालं त्या कामिणी? ती गेली मसना. बस अभ्यास कर, रामरक्षा काय ती पूर्ण कर. ऐक रामरक्षा कित्याक म्हणतात गे? अरे घर प्रसन्न होता, भूत बाधा होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे वाणी स्वच्छ होता. कोण तो नाकर वाणी? चिबराव अरे वाणी वाणी वाचा वाचा इथे वाचा वाचा किती वाचा वाचा नको. तुका सांगतोय वेळ लहानपणी मी रामरक्षा म्हणायला लागले ना की दादांचा माझ्या उच्चाराकडे लक्ष. एकदा काहीतरी चुकांनी बोलत गेलं तर दादाने मग निगडीच्या काठीत फोडून काढले नाही. आजी एवढे कडक होते? कडक? अरे आजूबाजूच्या आवडातली पोरा पण त्यांना बघून चळा चळा मुतायची कापायची. एक शिस्तीसाठी बोलायचे पण मनाने तसे चांगले होत्या. बाळू भाऊजी तर त्यांच्या पुढ्यात उभेच राहायचं ना. बाळू भाऊजी? बाळू भाऊजी हा हिला लक्षात. बाळू काका. नाव कडू नको त्याचं. त्या नालायक जन्म दिल्याने आई गेली. मी त्याला वाढवलंय शिकवलंय कसो बसो ग्रॅज्युएट झालं. मग माझ्याच एका ओळखीच्या माणसाकडे शब्द टाकले नाही त्याला नोकरीक लावलंय लगीन करून दिलंय. मग तुझी काकी येली आणि गेली घेऊन त्याला सोडला नाही आलं. बाबांनी अशा बायकांना घरमोड्या बायका म्हणतात ना. काय 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 शिकलंस काय या काय ऐकलंस या? नाही तूच बोलत असेल म्हणाले बोलता असा. हो आयच्या अन्नाया विवेक मी कधी बोलता असा
सुट्टी पडली हा मग ती नवी जी पुस्तकं काढली आहेत ना ती वाच पुढे सोपा जाता सांग आई माका सावंतवाडीत नाही जाऊचा बघलास तरी ह्यांना किती वेळा सांगलंय काय का तुका हॉस्टेलवर राहूचा लागता म्हणून सावंतवाडीत जाऊ बदली काय कशी झाली असती पण ऐकी कशा पद अगो तुका सांगू काय जाता तो पण ह्या जागा वाढवडिलांनी करून ठेवल्याने हा तसा वाऱ्यावर सोडून देऊचा अगो ज्या मातीत आपली नाळ पुरली ना तो गाव सोडून जाऊचा म्हणजे काळीच पिळ वाटता गो आई बाळू काकाचा काही नाही पे वाटता आणि असतं तसे बस झालं का त्याली त्या हाऊस गाजाली सांगता नाही पोरगो भेकरासारखं तोंड उघडा ठेवून ऐकता तोंड मीठ बघूची ते आपली माय लेकराची तोंडा पगडलेली काय बोलतात मी जेवणात बघतोय हा मका नाचणीची भाकरी नांगर बाय आधी सांगत ठेवते हो तुमच्या जिभेचे चोचले पूर्वक मला घोपान नाही हा. जा काय पुढ्यात पडा आता ग गुमान घ्या बघलस बाबा नु आई दर येळी कशी बोलता तुका भया ताच करून घालता तुझा नाही करता बस तुझं लगीन होतं ना मग कळत मी तर आता नववीत आहे हा नववी ते 12वी ही 4 वर्षात वेळी महत्वाची आहेत बघ लग्नासाठी अरे अभ्यासासाठी हे बघ तुका चाका वयानं का हातात मिळाला पण अभ्यासाच्या बाबतीत टंगळ मंगळ केली माका चालूची नाही हा तुका डॉक्टर होता ना त्या ढवळ डॉक्टर सारखो तो रांडेचो ढोरांचो डॉक्टर तू MBBS MD व्हायची स्वप्न बघ तू डॉक्टर झालास ना तर गावातच दवाखाना काढू आपण पैशाच्या मागे नाही लागायचं समाज सेवा पण करू बाई ऐको डॉक्टर विवेक श्रीधर नाडकर्णी वैभववाडी केलेल्या कष्टाचा चीज होते ना दादांच्या आईच्या आत्म्यात शांती मिळा हे गेली तेव्हा जर डॉक्टर असते ना गावात आई वाचली असते तुका डॉक्टर होता या लक्षात ठेव माका डॉक्टर नाही होऊचा रे ऑपरेशन करावी लागतं अरे सुरुवातीक वाटता भीती पण मग हळूहळू सगळा जमता मैता पण कापूची लागतं कोणी सांगलं तुका या म्हणून तुका सांगते त्या आवडत फिरत चालू तू म्हणा ना काका नाही तुका डॉक्टर होता माका तर क्रिकेटर होऊचा कसली भिकार लक्षणं तुझी एवढी 4 वर्ष कशी तरी काढवा
तुका पण घेऊची हा देतास माझा कसा होताला तुमच्या बाकीयांचा बरा हा हाय काडी मोड घेतले की तय पाटणं कपडे ह्याच वळखलंच नाही माका हो मस्करी केली कर हो मस्करी कर नवऱ्याची नाही तर कोणाची मस्करी करतेलच वेग असता तर त्याची केली असती ह्या वाक्य खराब होतीस अगं आपलं वेळ म्हणजे एक नंबर मस्कर नाही हो तुमच्यावरच गेलो हा गो 12वीच्या रिझल्टच्या वेळेस काय केलं आठवता ना हा? गो माकाचा अटॅकच येऊचो बापू असा चेहरा पाडून इलो मी त्याला विचारलं काय रे लागलं रिझल्ट लागला काय एका विषयात एका विषयात काय इंग्रजी काय माझं बाय पास झालंय मला 89% मिळाले राहू दे बरा वाटतं ही काय निकाल सांगायची पद्धत झाली अगं तुका सांगते तरी टक्के सांगून जरा उशीर केला नसला ना तर मला बायपासचे टाके पडले असते पण विवेकानं चांगलाच मनावर घेतला ना अगो पाण्यात पडल्यावर पो आणि पानात पडल्यावर जीव पडत सांगावं लागत नाही त्याच्या आजकालच्या औषधी पोरांका वरडतात त्या मोबाईलला कांडाला ना अगो परसाकडे जाताना पण दिले हातात मोबाईल तरी बरा विवेकाच्या टायमात आतासारखी रेंज नव्हती असती तरी त्याने ढुकून पाहिला नसता ह्या बाबतीत खराब झालं त्याने डॉक्टर होचा मनावरच घेतलं पोराने एवढे मार्क मिळवला बघलास ना काय झाला मेडिकलला ऍडमिशन ह्याच्यामध्ये मिळाला कुठेच नाही काय खरंच ना एवढे मार्क मिळवून सुद्धा एका मार्काने ऍडमिशन हुकला कसा तुमच्यामुळे तुम्ही ओपन कॅटेगरी दिली ना माका सिस्टीम बाबा सिस्टीम तुला सिस्टीम पुढे हरलोय मी आज नाही वेग नाही असं बोलायचं हा बघ जा काय झाला ना त्याचा दुःख तुझ्यापेक्षा जास्त मागा झालाय रे पण सिस्टम बद्दल बोलतो आपण कधी अरे ह्या सिस्टीम मध्ये राहून कित्येक लोक मोठमोठ्या पदावर गेली ही त्यांची स्वप्न होती थोडी लादली नव्हती त्यांच्यावर तुम्ही तुमचा बोनसाय केलात मला बोनसाय कधीच फुलत नाही बाबा फुललं तरी कसं हे का ते का त्यांच्या आयुष्यात मोकळ्या आभाळाची स्वप्न कधी रुजूकच द्यायची नाही या देशात राहिलो ना तर माझं कुठलंच स्वप्न पूर्ण नाही होणार विवेक काय बोलतास का हा हे बघ आपल्या नशिबात तो तासा म्हणायचा गप रमायचा बाबा आणि देश सोडायची भाषा करायची नाही अरे पैशाच्या मागे एवढं पळणं बरं नाही माका पळूची सवय लावल्याने कोणी तुम्हीच माका स्पर्धेत ढकलला की पळोक लावला माझ्या स्वप्नाचा कधी विचारच नाही केला अहो ज्या वयात माका आईच्या खुशीची खूप वय होती त्या वयात हॉस्टेलला लागला वाडीतल्या मित्रांबरोबर कधीच खेळोक नाही दिला त्यांच्यात कधीच मिसळूक नाही दिला तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात माझी स्वप्न तशीच राहिली ती कधी पूर्ण झालीच नाही ना तुमचं स्वप्न पूर्ण झालं ना माझं विवेक काय करू ते ठरवलंस आता इंजिनिअरिंग डॉक्टर व्हायचा नाहीतर इंजिनियर श्राय काय ना आपल्याकडे नाहीतर बनतो शेतकरी आणि करतो आत्महत्या तुका डॉक्टर करूचा माझा स्वप्न मी मरेपर्यंत माझा छळतला रे
तर ती म्हातारी कोतारी माणसं म्हणायची, अरे थैसर ना भुता जेवण करत. तेव्हा तो अंधश्रद्धा हा शब्द पण माहित नव्हता. आणि आता थैसर इतकी वर्षाला होता एक कवशी, पण भूता काय कधी नजरेत पडणार नाही. आता पडतात ना. आपण दोघं तरी कोण असावं? एवढ्या मोठ्या घरात आपण भूतासारखेच वावरता ना. कुठेतरी वाट चुकलं असं वाटतं. बोलवा 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 त्याचा. आपल्याला तरी काय बोलवून मिळालं शिकारात. बोलवा बोलवा त्याचा. डोक्या हलक्या होता हो, डोक्या हलक्या होता. गेलो असं वाटतं. गेलो. आपण बाकी ह्या बरोबर बोललो सर. आपण तरी एकमेकांना किती बोलायचं. तुला सांगतोय जॉईंट फॅमिलीची गोष्टच वेगळी. अगो विवेक आपलं अमेरिकेत जाऊन निघालो आणि आपण जर जॉईंट फॅमिलीत असतो ना तर त्याला सगळ्यांना खै ठेवली खै नको असा झाला असता. पण आपलं विवेक अमेरिकेत जाऊन निघालो त्याचा निरोप देऊ कोण? तो नीलू. गो असा खापरासारखा तोडून किती बसलास? अगो आज आनंदाचा दिवस हा. आज आई असती ना तर 10 वेळा मीठ मोहरी वळून काढल्या नसती नातवावरनं. त्याने पण आपल्या विवेकाने कमालच केलं नाही. ही टॉपर्स आणि त्या MS ची डिग्री अमेरिकेची. 2 वर्षासाठी जाता. आनंदाने जाऊ दे त्याला. माझा तो विश्वासच बसत नाही. बसलो विश्वास. केवढ्याने पोचलास? पोचले ना. तुझा विश्वास बसू होईल ना म्हणून जरा चिंटू काढले. बसलो ना विश्वास. फक्त त्याचा मनासारखं जेवण तरी मिळालं. हो काळजी करा. या पोराने एकदा ठरवलं नाही की करूचा म्हणजे बरोबर करता. जा तू जा येत तू आता तयारी करा. आणि एवढी पोरं जातात थैसर. ती काय उपाशी म्हणत. दादानू ह्या सगळ्या तुमच्या तुमचा आशीर्वाद आणि विवेकची मेहनत. गो थांब मी घेत आहे. मी घेत आहे. हळू ये. हळू ये. मी घेत आहे. बॅग तुटला. तुटला नाही तर तसाच आहे. ह्या काय नारळाची कापा ते कधी आवडतं. अगो तो सावंतवाडी ना अमेरिकेत चाललो. माहित आहे मला. माहित आहे. नशीब त्या नारळाच्या कापांवरच भागवलं असता. मला वाटलं उकडीचे तांदूळ कोदाचा पीठ सुट्टा सगळे देतोस का काय. तू एसटी नाही विमानानं चाललो. थैसर नाही चालत या सगळ्या. होय मी बोचे भरले. मग आता घरातच ठेव तुझे बोचे. विवेक खाय गेलो असा. अगो खय जात नीताक भेटू गेलो असं. आता 2 वर्षा काय भेट होची नाही ना. मला काय बोलायचं तर बोला नाही. हो तुका आठवता ना काय आपला लगीन झाला आणि 1 महिन्याने आपली तोंडा लागली. बरोबर बोलतो. तो म्हणजे बोलला आपण. आणि तो विवेक हैसर येलो की त्याच्या वांगडा जास्त बोलत बसा नको. साक्षी एकट्या मी येते. नाही तू नको. अहो आपला माणूस बाहेर निघालो ना की दरवाजा बंद नाही ठेवायचा. आता तो थैसर सावताकडे उतरतो. पार्ल्यात एअरपोर्ट जवळ ना तेजू गेलो एअरपोर्टात बसलो विमानात की गेलो आपलं विवेक अमेरिकेत. तो बाहेर जाऊन निघालो ना की मन जरा घट्ट करावं. अगोदर स्वतः सांभाळा. आहे विवेक काय
कधी चुकीचा बोलत हा, हा, हा. जा वळ. बस. साखर गिरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाऊच्या आधी तुझ्या औषधीच्या पाया पड नाहीतर तेवढाच घेऊन बसा. अगोदर यांच्या पड खायचंच मान चुकवू नको हा. किती बोलतोस कवता जोड्याला आशीर्वाद देवे. म्हातारा हो रे बाबा. मागत नाही नको मी जातो नाही लहान आहे का आता मी जाईन. तिकडे पोचलास ना की मग पत्र धाडा. अगो फोन हा ना. हा फोन कर. शनिवार रविवार सोयीचा सुट्टीचा. गो तो साऊथवाडीच्या अमेरिकेत चाललो हा. मग सुट्टीचा यायचा हा. विवेक तुका काय खाऊचं वाटलं ना मग फोन कर. मी इथून धाडतोय. पोस्टान नाही जाऊचं. काय गाडी घोड्यातून सांभाळ हा. ती रात्रीची जागराला बंद कर आणि विमानातून हात बाहेर काढू नको. उशीर होत आहे त्याचा. जाऊ सांभाळ सोबत येतो. साखरे बिटके लागले की कळा मला का? हो विमाना काय बघत बसलास. 11 वाजून गेले का हो. नाही 10:30 वाजले. हो काळजी करा नको. कधी कधी 8 दिवस फोन नाही करत तो. आज वाढदिवस हा ना म्हणून जीव तडफडतो. नीता बोल गो नीता. विवेकचा फोन इलो नाही गो तुका पण नाही केल्या. नाही अगो काहीतरी कामात अडकलो असाच बघ करतलो हा. माका कळवा. हा कळवते नीता पोर गुणाचा हा ना. होय तर. जोडा अगदी शोभून दिसत नाही. अगो बाका तर कधी एकदा त्यांचा लगीन होता आणि 4-5 नातवंड अंगा खातर खेळवता असा झाला. कुकुळ नांदू गोया या घरात कुकुळ. मग तुम्ही उद्याच भटाकडे जा आणि मुहूर्त काढून हा. लगीन अगदी थाटामाटात करूया आपण हा. अगो एकुलते एक झिला माझो टाटा माटतच होता ना लगीन. त्यांनी स्काईपवर टाकलेला मी ऍक्सेप्ट करतोय. मग दिसात बघतो. हा आता दिसात बघ. हा दिसात बघ. दिसलो हॅलो आई. तोंड उडा काय ठेवून बघतो. बोल त्याच्या वांगडा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे रे. तुका लवकर फोन करून काय झालं होता. माझा जीव नुसतं कसा विसरला होता ना. Oh, I did not try me here. होय तर. बोल रे काय तर नीट बोल. अगं म्हणजे वेळच मिळाला नाही. आई बाबा दोघांना इकडनं नमस्कार करतो. काय गेलो. नमस्कार करू वापरू आता. येलो खुशाल हस ना. फाईन एकदम मजेत. अरे आवाज कसला होता हा. बाबा मी पब मध्ये मित्रांबरोबर हँगआउट करतोय. हॅम्बॉम्ब. अगं म्हणजे
म्हणजे पार्टी करतोय पार्टी. हे बाय पार्टी. हो हो पार्टी म्हणजे तसला काय नाही. विवेक तुझ्या आजोबा काय बोलतात? अहो बाबा वाईट वाईट मित्रांना वाईट वाटू नये म्हणून. वाईट वाईट काय हो पैसे घेतले नाही ना तर परत पाठवतो. हा जे काय करशील ते होय. काय अजिबात चालणार नाही सांगून ठेवते. हो सांगा. ऐकलंस ना रे? दम देवा. ऐकलंस ना रे? जा काय करतो आता थय ऐसा रिलीज तर मागताच नाही. ये हा निदान फोन नाही केला तर तू. अगं वेळच मिळाला नाही गं. वेळ मिळाला नाही. तुका 2 महिने वेळ मिळाला नाही. नाही तू आता ऐसा तुला लगीनच लावतोय बघ आता. सगळा वेळच्या वेळेत झालेलं बरा. लग्न होय भटाकडनं आता मूर्त पण काढून आणतोय. आई बाबा एक आनंदाची बातमी. हा माझी नोकरी इकडेच फिक्स झाली आणि काय रे? तुम्हाला सून सुद्धा. सून? हो अमेरिकन आहे. लिझा नाव आहे तिचं. आत्ताच 8 दिवसांपूर्वी बोलणी झाली. येत्या 6 महिन्यात लग्नाचं नक्की होईल. आहे हे आहे तू बोल. आहे रागवली वाटतं. अहो बाबा तिला सांगा सून बोलायला चांगली आहे. आणि हो बाबा मी ना तिला रामरक्षा सुद्धा शिकवली आहे. वा वा वा. आणि हे आहे मी तिका मालवणी सुद्धा शिकवतोय. हो आता ना मला तिला अंगाई शिकवायची. मी झोपताना तू गायचीस ना ती आहे एकदा म्हण ना प्लीज. खूप दिवस झाले ग ऐकली नाही. हे आहे माझा आई सर झोप येत नाही. आहे म्हण ना तू. म्हणतोय माझ्या नंदलाला रे शांत हे आभाळ सारे शांतता रे शांत या झऱ्याचा सूर्य अमेरिकेत वंशभेदातून आणखी एका भारतीयाचा बळी. एका माथेफिरू तरुणाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विवेक श्रीधर नाडकर्णी या इंजिनियर तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. लग्नाचा विचारला तेव्हा किती नाही त्याच्या वागडा बोललं. एवढा सराव भिजलो हा तो. भिजलो हा. बघा बघा किती जोरचा वादळ इला आता. बघा साखरपटकीच्या आम्ही कशी टप्पा
किती आहे म्हणा ना. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे